अंदमानमध्ये मान्सून पूर्व पाऊस दाखल झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये मान्सूनचं आगमन कधी होणार आहे? शेतकऱ्यांनी मान्सूनमध्ये कोणती पिकं घेतली पाहिजे याविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामकृष्ण साबळे सर आहेत. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप स्वागत. एकूणच आता हे वर्ष इतर सर्व वर्षांपेक्षा वेगळं आहे. प्रत्येक वर्ष मान्सूनचं वेगळं असतं. तसं ह्याच्यात वेगळेपण काय आहे, तर यावर्षी मान्सून 13 मे रोजीच अंदमान निकोबार बेटांवर दाखल झालेला आहे. आता तो लवकर दाखल होण्याची काही कारणं आहेत, ही पण आपण समजून घेऊया. त्यानंतर पुढं त्याची प्रगती ही एक एक आठवडा कदाचित आधी होऊ शकते. केरळला 1 तारखेला जूनला मान्सून दाखल होतो, तिथं 26-27 तारखेपर्यंतही दाखल होणं शक्य आहे. महाराष्ट्रात गोव्याला 5 तारखेपर्यंत होतो, मुंबईला 10 तारखेपर्यंत होतो दाखल. नाही, सर्वसाधारण तारखा आहेत. या सर्वसाधारण तारखांच्या आधीच तो दाखल होणार आहे. कारण 27 दरम्यान जर केरळाला दाखल झाला तर 1 जूनच्या दरम्यानही तो गोव्याला दाखल होऊ शकतो आणि मुंबईला तो 10 तारखेच्या ऐवजी 5 तारखेपर्यंतही दाखल होऊ शकतो. आणि त्याचबरोबर उर्वरित महाराष्ट्रातलं जर त्याची प्रगती पाहिली, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात, तो 15 तारखेपर्यंत पूर्ण व्यापतो. तो आता यावर्षी 10 तारखेपर्यंतही व्यापेल. याचा अर्थ सरळ असा आहे आणि ही कारणं अशी आहेत की एकूण हवेचे दाब कमी झालेले आहेत महाराष्ट्रावरचे. ते 1006 हेक्टोपास्कल बरेच दिवस हवेचे दाब आहेत. त्याला कारण त्याच्या आधी जे तापमान वाढलं महाराष्ट्रामधलं, ते तापमान वाढ जी झाली त्याच्यानुसार हवेचे दाब कमी होतात. तापमान वाढलं की हवेचे दाब कमी होतात. त्याप्रमाणे 1006 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब झाल्यानंतर वारे वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागले. आता महाराष्ट्रावरती त्यामुळं आता जो पाऊस होतोय तो आणखीन 8 दिवस असंच चालणार आहे. सर, सध्या जो महाराष्ट्रामध्ये पाऊस सुरू आहे, मुसळधार पाऊस सुरू आहे, हा पाऊस नेमका कोणता आहे? हा पाऊस याला आपण जोपर्यंत त्याची प्रगती असते, जसं आत्ता मी सांगितलं की अंदमानला दाखल झाला तर तो मान्सून. आता पुढं जेव्हा येणार तेव्हा प्रोग्रेस ऑफ मान्सून त्याला म्हणतो, मान्सूनची प्रगती. आणि ज्या वेळेला 5 दिवस सलग पाऊस होईल, केरळाला होईल, गोव्याला होईल, मुंबईला होईल, तेव्हा तो दाखल झाला असं जाहीर केलं जातं भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून. आता हे दाखल होण्याचं जे टाईम आहे तो नंतर ठरवला जातो, पण मान्सून त्यापूर्वीच तिथं दाखल झालेला असतो. कारण 4-5 दिवस सलग पाऊस झाल्यानंतरच तो दाखल झाला असं जाहीर केलं जातं. तसं अंदमानमध्ये देखील 4-5 दिवस आधी पाऊस होत होता, मगच 13 तारखेला दाखल झाला असं जाहीर करण्यात आलं. ही पद्धत आहे. सर, सध्या जो पाऊस सुरू आहे, पुण्यामध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे, विदर्भामध्ये सुद्धा पाऊस झाला आहे, मराठवाड्यामध्ये तर खूप मुसळधार पाऊस झालेला आहे. हा पाऊस नेमका कशामुळे येतो? मान्सून तर अजून महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला नाही. या वर्षाचा हा प्री मान्सून म्हणून आम्ही जसं हे करतो धरतो. त्याला कारण असं की मान्सून दाखल झाल्यापासून मान्सूनचा पाऊस, पण 1 जून ही तारीख आहे मान्सूनचा दाखल म्हणजे रेकॉर्ड करण्याचं. 1 जून ते 30 सप्टेंबर हे 4 महिने आहेत ते मान्सूनचे. त्याच्या आधी होणारा पाऊस हा प्री मान्सून. त्यामुळं आता होतोय तो प्री मान्सून. आता प्री मान्सून हा जास्त जोराचा यावर्षी होण्याचं कारण मी सांगितलं की हवेचे दाब कमी झालेले आहेत महाराष्ट्रावरचे. 1006 हेक्टोपास्कल आहेत. पुढच्या आठवड्यात पण तेवढेच राहणार आहेत 1006 हेक्टोपास्कल दरम्यान. याचा अर्थ वारे हिंदी महासागराकडून, अरबी समुद्राकडून, बंगाल उपसागराकडून महाराष्ट्राच्या दिशेनं वाहणार आहेत. जेव्हा वारे बाष्पयुक्त वारे वाहतील तेव्हा ढगनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते, पाऊस होतो. तर आता हा प्री मान्सून किंवा पूर्व मोसमी पाऊस असं आपण त्याला म्हणूया. आणि हा होतोय, होत राहणार आहे. आणि त्याच्यातून बऱ्याच अडचणी पण होणार आहेत, फायदाही होणार आहे. आता अडचणी काय होणार ते सांगतो. जी उन्हाळी पिकं आहेत, बाजरी असेल, त्यानंतर उन्हाळी भुईमूग असेल, तीळ असेल, जिच्या काढणीला आलेली पिकं आहेत, पण त्यांना काढणी करणं आता अवघड जाते. कारण पाऊस झाल्यानंतर सगळं चिखल आहे शेतामध्ये आणि तिथून काढणी करणं त्यांना अवघड जाते शेतकऱ्यांना. याशिवाय आता मला सकाळीच कालपासून द्राक्ष बागायतदारांचे पण फोन यायला लागले, हे उघडणार की नाही. त्यांना विचारलं कारण काय आहे मग प्रश्न विचारण्याचं. ते म्हणले की सूर्यप्रकाश भरपूर असल्याशिवाय आणि पावसात आता उघडीप असल्याशिवाय त्याचे जे बड फॉर्मेशन आहे ते द्राक्षामध्ये होत नाही. आणि मग ती अडचण आहे. म्हणजे द्राक्षाच्या उत्पादनावर पण ह्या सीझनचा, ह्या मान्सूनचा किंवा ह्या पावसाचा आणि ह्या कमी सूर्यप्रकाशाचा परिणाम निश्चित होणार आहे. अशी सध्याची स्थिती आहे. म्हणजे ह्या पिकांना हे होणार आहे. पण ज्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष आहे त्या ठिकाणी मात्र हा पाऊस वरदान ठरणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ जिथं पाण्याचे टँकर चालू आहेत आता, तिथं हा वरदान ठरणार आहे. त्याचप्रमाणे
डाळिंब आणि शेवगा लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न होते की आता हा जर पाऊस उघडला नाही तर आमचा पुढचा सीझन खराब होईल का. परंतु असं काही इतकं काही होणार नाही आहे. मान्सून वेळेवर दाखल होईल आणि त्या दिशेनं शेतकऱ्यांनी तयारी करणं गरजेचं आहे. सर सध्या जर आपण पाहिलं तर मान्सून पूर्व दाखल झालेला आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये मान्सून किती प्रमाणामध्ये असू शकतो, पावसाचं प्रमाण कसं असू शकतं यावर्षी? आता हा जो अंदाज आहे तो मी माझ्याकडचे जे 15 स्टेशन आहेत म्हणजे माझं स्वतःचं मान्सून मॉडेल आहे आणि माझं पेटंट भारताचं पेटंट माझ्या नावावर आहे. हे माझ्या एकट्याच्याच नावावर आहे. आशिया खंडातलं कदाचित ते एकच असेल. त्याला मी 15 ठिकाणचा जो डेटा आहे हवामान डेटा तो म्हणजे पाऊस त्यानंतर झालेला असेल तर पाऊस पण कमाल तापमान किमान तापमान वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी हे जे घटक आहेत आणि आर्द्रता सकाळची दुपारची या 15 स्थानिकांचे माझ्याकडे मार्च एप्रिल मे महिन्याची येते. मी मागवली ती 20 मेपर्यंतचा त्या मॉडेलला तो डेटा लागतो. त्याप्रमाणे मग ती आल्यानंतर हा मॉडेलला डेटा भरला जाईल आणि 1 जूनला प्रेस कॉन्फरन्स घेऊन अंदाज दिले जातील की प्रत्येक स्थानिक परत्वे 15 स्थानिक हा स्थानिका परत्वे पहिला अंदाज देण्याचं मॉडेल मी 2004मध्ये काढलं आणि त्यावेळेपासून मी ह्या दरवर्षी 1 जूनला हा अंदाज देण्याचं काम करतो. ते शेतकऱ्यांच्यासाठी याच्यासाठी करतो की साधारणपणे आम्हाला किती मिलीमीटरमध्ये पाऊस पडेल हा अंदाज मिळतो. त्या मिलीमीटरच्या पावसावरून कळतं की कुठं अतिवृष्टी होणार आहे, जूनमध्ये कसा होणार आहे, जुलैमध्ये कसा होणार आहे, ऑगस्टमध्ये कसा होईल, सप्टेंबरमध्ये कसा होईल हे याच्यावरनं साधारणपणे आपल्याला समजू शकतं. म्हणजे तो एक निकष आहे. तो निकष प्राप्त झाल्यानंतर तो डेटा प्राप्त झाल्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर मॉडेलला कम्प्युटरला भरल्यानंतर काय रिझल्ट येतात ते आपण 1 जूनला सविस्तर सांगू. पण हे वर्ष जास्त पावसाचं आहे हे आधीच भारतीय हवामानशास्त्र विभागाने देखील 105% पावसाचा अंदाज दिला आहे. स्कायमेटने 103% अंदाज दिला आहे. आपलाही अंदाज आता ह्या सर्व जेव्हा प्री मान्सून चांगला असतो त्यावेळेला हे वर्ष जास्त पावसाचं आहे हे निश्चित असतं. तसंच हे आपला अंदाज येऊ शकेल तो आपण अधिकृत अंदाज 1 जूनला देऊ. परंतु हे वर्ष जास्त पावसाचं आहे आणि त्यानुसार शेतकऱ्यांनी आत्तापासून तयारीच राहणं गरजेचं आहे. सर जसं तुम्ही सांगितलं की अर्थात भारत कृषीप्रधान देश आहे, जास्त पावसाचं वर्ष आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे. नेमकं यावेळी शेतकऱ्यांनी नेमकी कोणती पिकं घेतली पाहिजेत? आता काही शेतकऱ्यांचे प्रश्न मला आले होते की मग कपाशी पेरू का मी. तर कपाशीचं पीक चांगलं येऊ शकेल यावर्षी. त्याचं कारण असं की पाऊस ज्या वर्षी चांगला त्यावर्षी कपाशीचा लाईफ पिरियड मोठा असल्यामुळं त्याला पाणी भरपूर व्यवस्थित मिळतं आणि त्यामुळं तसं उत्पादन चांगलं येऊ शकेल कपाशीचं. त्याचबरोबर सोयाबीनचं पीक देखील चांगलं येऊ शकेल कारण सोयाबीनला पावसाचा ताण नाही पडला तर उत्पादन चांगलं येतं. म्हणजे हे भाताचं पीक देखील कोकणामध्ये आणि पूर्व विदर्भामध्ये चांगलं येऊ शकेल यावर्षी. त्याशिवाय इतर जी पिकं आहेत मका असेल ते पण चांगलं येईल. भुईमुग चांगलं येईल. पाणी असल्यानंतर चांगला पाऊस असल्यानंतर नेहमीच पिकं चांगली येतात. ताण नाही पडला पाण्याचा की उत्पादन चांगलं येतं. फक्त पाणी साचलं तर शेताबाहेर काढणं शेतकऱ्यांचं काम आहे. त्वरित पाणी साचू नाही द्यायचं. पाणी त्याला मार्ग मोकळा करून निचरा करायचा पाण्याचा. हे काम शेतकऱ्यांना यावर्षी करावं लागेल. या पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांनी काय काय काळजी घेतली पाहिजे सर मान्सून दाखल होण्याच्या पूर्वी? शेतकऱ्यांनी आता पूर्व मशागतीची कामं उरकायला पाहिजेत. त्यांना खूप अडचणी आहेत कारण पाऊस जिथं झालेला आहे तिथं वापसाच नाही आहे. तर कामं करणार कशी हा त्यांच्या मनातला प्रश्न आहे. परंतु जसा थोडा जरी वापसा मिळाला की कामं करायला पाहिजेत. मग जी काही नांगरट असेल पूर्व मशागतीच्या कामामध्ये कुळवाच्या पाळ्या असतील जमिनीची तयारी असेल करायची ती ताबडतोब करून ठेवली पाहिजे. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा की खतं बियाणं औषधं हे आत्तापासून जमवून ठेवायला पाहिजेत. बियाणं अवेळी मिळणार नाही. वेळेवर गडबड केली तर आत्तापासून बियाणं जे उपलब्ध बाजारात चांगलं बियाणं असेल अधिक उत्पादन देणाऱ्या जातींचं बियाणं असेल ते मिळवावं. सर जसं तुम्ही सांगितलं की 20 तारखेला तुमच्याकडे डेटा येणार आहे, त्यानंतर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन विस्तृतपणे मांडणार आहात. परंतु सर सगळ्याच भागांमध्ये जवळपास समाधानकारक पाऊस असणार आहे का, की कुठं कमी पाऊस जास्त पाऊस असं काही शक्यता आहे? आता एक मान्सूनचं वैशिष्ट्य सांगतो. आपण हा अंदाज सुरुवातीला देतो पुन्हा एकदा उघडीप पडते आणि ड्रायस्पेल येतो. तो ड्रायस्पेल हा मान्सूनचाच एक भाग आहे. त्यामुळं त्यावेळेला काळजी व्यवस्थित घेणं आणि पाणी जे सोय असेल तर पाणी देणं देखील काही पिकांना पाण्याची गरज असेल तर त्यावेळी देणं. त्याचबरोबर पाणी शेतातनं काढून देणं. जर जास्त पाऊस झाला तर शेतातनं पाणी काढून देणं. ही कामं नियोजनामध्येच त्यांनी ठेवली पाहिजेत आणि मशागतीमधल्या आंतरमशागतीच्या कामांना वेळ मिळणार नाही.
कदाचित पेरणीच्या वेळेला देखील वापसा मिळणार नाही, अशी काही ठिकाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर तिथं ते तशी काळजी घेतली पाहिजे. आणि सगळीकडे सर्रास चांगलाच पाऊस होईल हे आपल्या ह्याच्यावरून कळेल की बाबा प्रत्येक 15 स्थानिकामध्ये कसा पाऊस आहे, सरासरीच्या वरती सगळ्या ठिकाणी आहे का, आणि मग त्यानुसार आपण सगळी माहिती ह्या माहितीचा उपयोग शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही टॉप न्यूज मराठीशी संवाद साधला. ठीक आहे, आभारी आहे. थँक्यू. खरं तर आता डॉक्टर रामकृष्ण साबळे सरांनी सांगितले आहे की यंदा मान्सून हा समाधानकारक असणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी या मान्सूनमध्ये हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. साठे स्कूल प्री प्रायमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी. म्हणूनच साठे शिक्षण समूहाच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतलीये करिअर मध्ये उंच भरारी. 2025-26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी, बालाजी हॉस्पिटल समोर, खराडी बायपास, पुणे 14. संपर्क क्रमांक 9372619453 किंवा 9372619483 किंवा 9372619484. फाउंडेशन उत्तम, प्रगती सर्वोत्तम. साठे फाउंडेशन, नो टेन्शन.